हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण छान अशी कुल्फी बनवून घेणार आहोत। लहानपणी आपण ठेलेवाल्याकडून किंवा आपल्या दारात भैया यायचा त्याच्याकडून आपण ही अशा प्रकारची कुल्फी खायचो। तर त्याच प्रकारची कुल्फी आज आपण बनवून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम मी 2 टेबलस्पून काजू, 2 टेबलस्पून बदाम मी छान असे भाजून घेत आहे। हे दोन्ही वस्तू छान भाजलेल्या आहेत। मी आता गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि हे थंड करून घेत आहे। आता हे थंड झाल्याच्या नंतर मी हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेत आहे। त्यासाठी मी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि 2 हिरव्या वेलच्या मी या अशा त्याच्यातल्या बिया काढून घेत आहे आणि याचं छान असं पावडर बनवून घेत आहे। पावडर बनवून झालेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवत आहे आणि गॅसवर मी भांडं ठेवून त्यात दूध घेत आहे। मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवर मी ते छान उकळून घेत आहे। दुधाला एक उकळी आलेली आहे। आता मी मगाशी ग्राइंड करून ठेवलेलं ड्रायफ्रूट्सचं पावडर यात घालून घेतलेलं आहे। आता एका फ्लेमवर मी दूध उकळवायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या फ्लेमवर आपण साखरेचं कॅरमेल बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे आणि हे पहा छान असं लो फ्लेमवर मी कॅरमेल बनवून घेतलेलं आहे। आता हे कॅरमेल जाडसर झालेल्या या दुधामध्ये आपण टाकून घेऊया, पण जरा सावधानतेने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, कारण हे जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा दूध असं उफाळून वर येतं। तर चेहरा किंवा आपल्याला स्वतःला आपण सावधगिरीनेच हे यात टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकताय की छान मी हे ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण ह्याच्यात टाकतो ना तेव्हा परत ह्याचे जाडसर असं साखरेचं असं कॅरमेलचं असं जाडसर असं बनतं, गुठळ्या बनतात। पण घाबरून काही जायचं नाही, त्या गुठळ्या आपण नंतर असं विरघळून घेऊ शकतो आणि ते विरघळतात। तर आता छानपैकी मी हे जाडसर बनवून घेतलेलं आहे। आता मी काय करते तर एका बाउलमध्ये किंवा मी माझा हा कप आहे त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 टेबलस्पून दूध घालून ते छान असं मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झालेली ही स्लरी या दुधामध्ये मी घालून घेत आहे, म्हणजे आपल्याला अजून जाडसर ते कुल्फीचं मिक्सचर करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सचर घातल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यूस स्टर करत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लोअरच्या पटकन खाली गुठळ्या होतील आणि हे स्टीलचं भांडं असल्यामुळे ते खाली बुडाला चिटकून करपण्याची शक्यता आहे। म्हणून हे असं उकळेपर्यंत आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे। हे पहा मस्त जाडसर असं बनलेलं आहे आणि याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय, खूप मस्त कलर आलेला आहे। आता मी गॅस फ्लेम इथे बंद करून घेतलेली आहे। गॅस फ्लेम बंद करून झाल्याच्या नंतर आपण हे थंड करायला ठेवणार आहोत। एकदम आपल्याला गार करून घ्यायचं आहे। हे पहा हे गार जसं जसं गार होतं आहे तसं तसं हे जाडसर होत आहे आणि हे एकदम आता थंड झालेलं आहे। माझ्याकडे कुल्फी मोल्ड्स आहेत, तर ते कुल्फी मोल्डमध्ये मी आईस्क्रीम भरून घेत आहे आणि उरलेला आईस्क्रीम तुम्ही तुमच्याकडे कागदी कप असतात त्यात तुम्ही घालू शकता, स्टीलचे कप असतात त्यात घालू शकता, कशातसुद्धा तुम्ही हे मिक्सचर घालून ह्याची छान अशी कुल्फी बनवू शकता। तर आता माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहे त्याच्यात मी घातलेलं आहे आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते माझ्याकडे असे चहाचे हे कागदी कप आहेत, तर त्यात मी हे भरून ठेवत आहे। आता कुल्फी मोल्डला तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे झाकण आहेत, त्यामुळे मी ती झाकण घातलेली आहेत
आणि त्याला काही वरून क्लीन रॅप किंवा फॉईल पेपर लावायची गरज नाही. परंतु आता हे कप्स जे आहेत त्याला आपल्याला फॉईल पेपर लावायला पाहिजे. तर सगळे मी हे माझ्याकडे 4 ते 5 हे कप होते तेवढे भरून झालेले आहेत आणि आता मी याला फॉईल पेपरसुद्धा लावून घेत आहे. फॉईल पेपर सगळ्याच कप्सला लावून झाल्याच्या नंतर आपल्याला याला रब्बरसुद्धा लावून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी रब्बर लावून घेत आहे, म्हणजे एकदम घट्ट असं हे राहील आणि हे आईस्क्रीम क्रिस्टलाइज बनणार नाही. तर सगळ्याच कप्सला मी अशी ही रब्बर घालून घेत आहे. आता तुमच्याकडे मोल्ड्स नसतील, कुल्फी मोल्ड्स नसतील तर तुम्ही अशा प्रकारे कागदी कप्स मला वाटते सगळ्यांकडेच असतात किंवा स्टीलचे तरी छोटे कप असतात. त्यामुळे त्याच्यातसुद्धा तुम्ही ही कुल्फी बनवून घेऊ शकता. आता हे सगळे झालेले आहेत. आता आपल्याला हे 8 ते 10 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. जवळजवळ 8 तासानंतर मी हे मोल्ड्स काढलेले आहेत. आता काढल्यानंतर हे लगेच काही निघत नाहीत, तर हे थोडंसं अगदी 5 ते 6 सेकंद पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे आणि नंतर हे डिमोल्ड करायचे. तर मी सगळेच हे कुल्फी डिमोल्ड करून घेत आहे. एका ट्रेवर मी हे काढून घेत आहे. अतिशय छान अशा या कुल्फी बनलेल्या आहेत. तुमच्याकडे कोणत्याही शेपचे कुल्फी मोल्ड असतील तर त्यात तुम्ही हे बनवून घेऊ शकता. माझ्याकडे अशा प्रकारचे आहेत कुल्फी मोल्ड्स, म्हणून मी हे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. अतिशय सुंदर आणि चवीला एकदम गार आणि खूप सुंदर चवीला लागणारे असे हे कुल्फी तयार झालेली आहे. आता मी एक 2 आपण कागदी कपात जे बनवलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर डायरेक्ट आपण ते कागदी कप तो फाडून किंवा तोडून आपण ते डिमोल्ड करू शकतो. आता तुम्ही इथे पाहू शकताय की मी असं अलगद असं निघालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय की 2 मी कप अशा प्रकारे डिमोल्ड करून घेत आहे. बाकीचे 3 मी नंतर करणार आहे. तर अशा पद्धतीने हे मस्त कुल्फी डिमोल्ड करून झालेली आहे. तर आता ह्या कुल्फीला तुम्ही रोलकट कुल्फीसुद्धा म्हणू शकता. अतिशय सुंदर चवीला भन्नाट अशी ही कुल्फी लागते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत.